नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण एक BNSS मधील इम्पॉर्टंट ट्रायल की जे आपण ट्रायलचे प्रकार पाहिलेले आहेत, ट्रायल बिफोर सेशन, वॉरंट केस ट्रायल, त्यानंतर आहे समन्स केस ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट, वॉरंट केस ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट, त्यानंतर आहे बा समरी ट्रायल। तर ही जी काही समरी ट्रायल आहे ती समरी ट्रायल तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने शॉर्ट नोटचा एक टॉपिक आहे। त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या प्रश्न पत्रिकेमध्ये ही जी काही समरी ट्रायल आहे ती समरी ट्रायल विचारली जाण्याची शक्यता आहे आणि त्याप्रमाणे आपण आज डिस्कस करूया समरी ट्रायल। तर इथं पहा, ही जी काही समरी ट्रायल आहे, हे समरी ट्रायल आहे पहा सेक्शन आणि हे सेक्शन आहेत पहा, सेक्शन 283 ते 288, 283 ते 288 ऑफ BNSS याप्रमाणे हा ट्रायलचा चॅप्टर BNSS मध्ये इन्सर्ट केलेला आहे, तिथे सांगितलेला आहे। आणि त्याप्रमाणे आज आपण पाहूया ट्रायल समरी ट्रायल। ट्रायलच्या प्रकारापैकी ही एक महत्त्वाची ट्रायल आहे समरी ट्रायल। तर चला पाहूया मित्रांनो इंट्रोडक्शन मध्ये की जसं की आपण राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये आपल्याला माहित आहे की आर्टिकल 21 मध्ये भारतीय राज्यघटना त्यामध्ये कलम 21 त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे राईट टू स्पीडी ट्रायल, की ही जी काही ट्रायल असते, हा जो काही खटला आहे तो खटला जलद गतीने चालवण्याचा, लवकरात लवकर चालवण्याचा हा अधिकार त्या अक्युज्ड पर्सनचा आहे आणि तो एक मूलभूत अधिकार आहे। त्या संदर्भात इथे सांगितलेलं आहे राईट टू स्पीडी ट्रायल इज अ फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 21 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि सेक्शन 283 टू सेक्शन 288, 283 ते 288 हे त्याच संदर्भात इथे काय केलेलं आहे सांगून दिलेलं आहे। स्पीक अबाउट द समरी ट्रायल, त्याप्रमाणे हे समरी ट्रायल संदर्भात हे सांगतात हे सेक्शन। आणि ऑब्जेक्ट इज टू प्रिस्क्राइब प्रोसिजर फॉर स्पीडी डिस्पोजल ऑफ केस, आणि त्याप्रमाणे ही जी काही समरी ट्रायल आहे समरी ट्रायल मध्ये प्रोसिजर सांगितलेले आहे आणि ती प्रोसिजर कशा करता आहे पहा, स्पीडी डिस्पोजल ऑफ केस, की ती जी काही केस आहे ती जी काही ट्रायल आहे आपण म्हणूया त्याला खटला आहे, तो खटला कसा चालवायचा आहे पहा, स्पीडीली त्याचा काय करायचा आहे, निपटारा करायचा आहे, डिस्पोजल करायचा आहे। त्याकरता हा चॅप्टर काय केलेला आहे, इन्सर्ट केलेला आहे। स्पीडी ट्रायल इज नो नीड टू फ्रेम फॉर्मल चार्ज इन एव्हिडन्स ऑफ विटनेस रेकॉर्ड। त्याप्रमाणे आपण सुरुवातीला पण एक लेक्चर घेतलेलं, त्या लेक्चरमध्ये आपण ट्रायल बिफोर कोर्ट ऑफ सेशन पाहिलेलं आहे, किंवा आणखीन बाकीच्या दोन ट्रायल्स आहेत, वॉरंट केस ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट, समन्स केस ट्रायल बाय मॅजिस्ट्रेट। तर ह्या सर्व ठिकाणी काय होतं हे तुम्ही स्टेज अभ्यासलेली आहे, मी तिथे सांगितलेले आहे आणि त्याप्रमाणे की तिथे काय होऊ शकतं, तिथे फॉर्मल ही जी काही स्टेज आहे ती काय स्टेज आहे पहा, फ्रेम ऑफ चार्ज फ्रेमची जी काही स्टेज आहे त्याप्रमाणे एव्हिडन्स काय करायचं आहे, रेकॉर्ड करायचं आहे, ती स्टेज आहे पहा इथे होत नाही। म्हणजे इथं पहा चार्ज फ्रेम आणि त्याप्रमाणे इथे चार्ज फ्रेम पण होत नाही आणि एव्हिडन्स ऑफ विटनेसेस रेकॉर्ड त्याप्रमाणे ते पण होत नाहीये। तर इथे पहा म्हणलेलं आहे कोर्ट इज हॅव्हिंग डिस्क्रिशन, की ते ह्या समरी ट्रायल प्रमाणे काय आहे, कोर्टाला एक डिस्क्रिशनरी पॉवर आहे आणि त्या डिस्क्रिशनरी पॉवर प्रमाणे काय केलं जातं पहा, कोर्ट हॅव्हिंग अ डिस्क्रिशन टू ट्राय ऑफेन्स, की ह्या ट्रायल प्रमाणे तो जर ऑफेन्स असेल आणि तो ऑफेन्स हा ट्राय केला जातो, चालवला जातो, कसा पहा, इन समरी वे, कसा समरी वे मध्ये, संक्षिप्त स्वरूपामध्ये तो चालवला जातो अकॉर्डिंग टू कोड, आणि ह्या कोड प्रमाणे ह्या संहिताप्रमाणे काय केलेलं आहे, ओनली मॅजिस्ट्रेट हॅव्हिंग अथॉरिटी अँड पॉवर टू कंडक्ट समरी केसेस। तर इथे फक्त आणि फक्त हे जे काही मॅजिस्ट्रेट असतात, न्याय दंडाधिकारी असतात, मॅजिस्ट्रेट न्याय दंडाधिकारी यांनाच काय आहेत, ही जी काही समरी ट्रायल आहे ही समरी ट्रायल कंडक्ट करण्याचे अधिकार दिलेले आहेत। तर मित्रांनो, आपण हा जो काही चॅप्टर आहे, ही जी काही ट्रायल आहे ती ट्रायल आपण थोडक्यात पाहूया की समरी ट्रायल पॉवर टू ट्राय समरीली, की ही जी काही समरी ट्रायल आहे ही ट्रायल कोण कंडक्ट करता आणि ही कंडक्ट करण्याकरता पॉवर कुणाला दिलेले आहेत, अंडर BNSS। तर इथे पहा हा जो काही सेक्शन 283 आहे, सेक्शन 283 त्याप्रमाणे आपण डिस्कस करूया की ही जी काही समरी ट्रायल असते, ही समरी ट्रायल काय केली जाते पहा, कोणाला पॉवर दिलेले आहे। तर इथे पहा म्हणलेलं आहे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, एक CJM कोण असेल, एकतर CJM
जेएम सीजेएम असेल तिथे, किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, किंवा एनी आहे पहा, एनी सीजेएम एनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. हा तर मित्रांनो, हा जो काही मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहे, हा मी तुम्हाला हायरार्की ऑफ क्रिमिनल कोर्ट इन इंडिया अंडर BNSS हा जो काही चॅप्टर आहे, हा मी त्या लेक्चरमध्ये, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे सांगितलेला आहे. तर हा जो काही मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आहेत, म्हणजे तिथे जे मेट्रोपॉलिटन सिटीज असतात आणि त्याकरता हे जे काही मॅजिस्ट्रेट अपॉइंट केले जातात त्याला म्हणतात पहा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. तर इथं पहा आपण म्हटलं की एनी सीजेएम असेल, एनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट असेल, किंवा एनी मॅजिस्ट्रेट टू फर्स्ट क्लास, किंवा तिथे तो जो काही मॅजिस्ट्रेट आहे, हा एक झाला, हा दोन झाला, किंवा इथे पहा तो मॅजिस्ट्रेट आहे, मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. तर इथं काय होईल पहा, ह्यांना काय आहेत, इम्पावर्ड इन दिस बिहाफ बाय हायकोर्ट, की ह्या तिघांना काय केलेलं आहे, इम्पावर्ड केलेलं आहे. कोणी? हायकोर्टाने यांना पॉवर दिलेल्या आहेत. कोणी? हायकोर्टाने. आणि त्याप्रमाणे हे काय करू शकतात पहा, इफ ही थिंक, हा त्याप्रमाणे हे जे काही तिघ आहेत ते त्याप्रमाणे ते जे काही पॉवर हायकोर्टाने त्यांना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ती एक्सरसाइज करतात, आणि इफ ही थिंक फिट, त्याप्रमाणे त्यांना जर जी योग्य वाटत असेल त्याप्रमाणे काय करतील, की ते खालील आता आपण जे काही ऑफेन्सेस शिकणार आहोत, ऑफेन्सेस डिस्कस करणार आहोत, तर त्या ऑफेन्स संदर्भात समरी ट्रायल कंडक्ट करतील. तर मित्रांनो, इथं पहा हे जे काही तिघ जण आहेत, कोण? सीजेएम, एनी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट किंवा मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास, यांना कोणी पॉवर दिलेल्या आहेत? ह्या तिघांना ही कोणी? हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे हे काय करतील पहा, खालील आता जे काय आपण ऑफेन्स पाहणार आहोत, ते जे काय डिस्कस करणार आहोत, त्या ऑफेन्स संदर्भात समरी ट्रायल कंडक्ट करतील. तर चला मित्रांनो, असे कुठले ऑफेन्सेस आहेत की ज्या ऑफेन्सेस मध्ये समरी ट्रायल कंडक्ट केली जाते? तर मित्रांनो, पहिला ऑफेन्सेस आहे, पहिला हा जो काही पॉइंट आहे तो पॉइंट आहे पहा, की ह्या समरी ट्रायल संदर्भात कुठल्या ऑफेन्सची समरी ट्रायल घेतली जाते? तर पहिला मुद्दा आहे, पहिला पॉइंट आहे की असा ऑफेन्स, नंबर 1, असा ऑफेन्स की ज्या ऑफेन्सला पनिशमेंट, असा ऑफेन्स की ज्या ऑफेन्सला पनिशमेंट डेथ सेंटेन्स अँड लाईफ इम्प्रिझनमेंट,